नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राग या विषयावर मला काय वाटतं ते मी आज तुमच्याशी बोलणार आहे. बघा माझे विचार पटतायत का? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हसू येणं, रडू येणं, तसंच राग येणंही, या सर्व भावनांचा आपण रोज अनुभव घेत असतो. हास्य ही गोष्ट अशी आहे की ज्यामुळे आपण स्वतः तर आनंदी असतोच, पण तो आनंद इतरांनाही देता येतो. दुःखाने गांजलेल्या लोकांची आपल्याला शक्य असतील तेवढी दुःख दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणता येईल. कधीकधी छोटंसं स्मितहास्य देखील मोठी मोठी दुःख दूर करू शकतं. म्हणजे स्मितहास्य ही सुरुवात ठरू शकते. तसंच रडू देखील कधीकधी यायला हवं. त्यामुळे मनात साचलेलं मळप दूर होतं आणि संपूर्ण निचरा झाला की मन परत एकदा ताजंतवानं होतं. पण रागाचं काय? राग येणं ही स्वाभाविकच आहे, पण रागाने कोणाचं भलं झालेलं मी तरी ऐकलेलं नाहीये. उलट राग आल्यावर सर्व वाईटच गोष्टी घडतात. राग आल्यावर काही जण चिडचिड करतात, आदळआपट करतात, तर काही वेळेला हा राग हाणामारीपर्यंत जातो. राग व्यक्त करण्याच्या प्रत्येकाच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात. बहुतेक वेळेला बायका आदळआपट करतात, फेकाफेकी करतात, पण यापुढे त्यांची मजल जात नाही. आणि पुरुषांचा राग ते 2 प्रकारांनी व्यक्त करतात. एक म्हणजे ओरडाआरडा, हाणामारी किंवा एकदम घुम्यासारखं शांत बसणं. हे शांत बसणं इतकं पराकोटीचं असतं की अगदी गदागदा हलवून आता ओरडाआरडा करा पण बोला काहीतरी असं म्हटलं तरीही अशी लोक एक शब्दही बोलत नाहीत. खरं तर बोलण्याने जवळजवळ सगळे प्रश्न सुटू शकतात. आणि या घुमेपणाचा त्रास सगळ्या कुटुंबाला होतो, कारण संवादच खुंटतो. ह्याच्यासारखी दुसरी मोठी शिक्षा नाही. हा असा घुमेपणा कोणी 2 दिवस करतो, कोणी 4 दिवस करतो, तर कोणी अगदी महिने. ही अतिशयोक्ती बिलकुल नाही, कारण कैक महिने, कैक वर्ष किंवा आयुष्यभर सुद्धा एकमेकांशी आबोला धरलेली अनेक उदाहरणं आपण बघतोच की. का येतो बरं एवढा राग? सगळ्यात मोठं कारण म्हणजे अहंकार. प्रशंसा, स्तुती सर्वांनाच आवडते, पण आपली एखादी चूक कोणी लक्षात आणून दिली तर ते किती जणांना आवडतं? मग चूक सुधारणं तर लांबच. मुळात राग येतो कधी? तर जेव्हा आपला अपेक्षाभंग होतो. म्हणजे मी तुला 4 फोन केले, तू मला एकही फोन केला नाहीस, अशी क्षुल्लक कारणंही अपेक्षाभंग होण्यासाठी पुरेशी असतात. मग मोठमोठ्या अपेक्षांची तर गोष्टच नको. सांगायचा मुद्दा असा की आपण कोणतं बाळकडू पाजत आहोत आणि कशाला खतपाणी घालत आहोत याकडेही आपलं लक्ष असायला हवं. हल्ली व्हॉट्सॲपवर तर मी काही व्हिडिओ बघितले. त्यात आई बाबा सांगत होते, 3 वर्षांची मुलगी आपल्या आईशी कशी भांडते आहे बघा. प्रसारमाध्यमांवर सासू सुनांची भांडणं दाखवून आपण त्याला खतपाणी घालत आहोत याचं कोणाला भानच नाही आहे. अगदी आपल्या घरीसुद्धा साधं बोलताना देखील आपण विचार करत नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण अगदी सहजपणे म्हणतो, त्याचा राग म्हणजे विचारू नका, शांत आहे तोवर आहे, पण एकदा डोकं फिरलं की त्याचा राग आवरणं कठीण. असे जमदग्नी किंवा दुर्वास ऋषींचे वंशज का असावेत? आपल्याला हसू आलं किंवा रडू आलं तर प्रत्येक वेळेला आपण ते व्यक्त करत नाही. म्हणजे ऑफिसमध्ये वरिष्ठांशी बोलताना हसू आलं तरी आपण हसत नाही. तसंच मनात कितीही दुःख दाटून आलेलं असलं तरी ज्या व्यक्तीला ते कळू नये असं आपल्याला वाटतं त्याच्यासमोर आपण रडू आवरतो. तर मग राग आवरणं का जमू नये?
रागावर विजय मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आहे, याची मलाही कल्पना आहे. मुळात आपल्या अन्नाचा आपल्या शरीरावर, मनावर खूप परिणाम होत असतो. तामसी अन्न खाल्ल्यावर तामसी वृत्ती वाढते आणि म्हणूनच साध्या सात्विक आहाराचं महत्त्व अधोरेखित होतं. आपल्याकडे संत साहित्याचा खूप मोठा ठेवा आहे. त्यातील जमतील तेवढ्या गोष्टी अनुसरता येतील. सतत निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या दूरदर्शनच्या मालिका न बघता विचारवंतांचे विचार ऐकले तर आपलं मानसिक आरोग्य सुधारू शकतं. अशा प्रकारे एक एक पाऊल पुढे टाकत अगदी संतपद नाही तरी एक चांगली व्यक्ती बनणं अवघड नसावं. प्रयत्न तरी करून बघूया. धन्यवाद.